चमचे आणि भक्त. तुम्हाला कळलं असेलच मला काय म्हणायचंय ते. मागच्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये चमचे आणि भक्त म्हणण्याचं एक फॅड तयार झालेलं आहे. एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता हा त्या पक्षाचा चमचा आणि दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता त्या पक्षाचा भक्त, अशी एक विचारधारा या देशात रुळत चालली आहे. पण तुम्हाला काय वाटतं की या चमचे आणि भक्तांव्यतिरिक्त या देशामध्ये असे काही नागरिक नाहीत की जे एखाद्या पक्षाच्या विचारधारेचं समर्थन तर करतात, पण जर त्यांना वाटलं की तो पक्ष चुकीच्या मार्गाने जातोय, काही चुकीचं विधान करतोय, तर ते त्या विधानाशी असहमत सुद्धा असतात. आणि मला तरी असं वाटतं की या 10-20% लोकांच्या भरोश्यावरच या देशाची लोकशाही टिकून आहे. हेच लोक निवडणूक प्रक्रियेत एक योग्य पद्धतीने मतदान करून आपला योग्य नेता निवडतात. हे कोणाचे चमचे किंवा भक्त राहत नाही. हे एखाद्या विचारधारेशी जुळलेले योग्य लोक असतात आणि ते योग्य माणूस निवडून लोकसभेत, विधानसभेत, ग्रामपंचायत, नगर परिषद यात पाठवतात. मला वाटतं हे 10-20% लोकच या देशाच्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये कळवा. जय महाराष्ट्र.